जर बाईक हा तुमच्या रोजच्या प्रवासाचा भाग असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. कारण बाईक चालवणं कधी सेफ असतं आणि कधी हळूहळू धोकादायक ठरतं. हा फरक बहुतेक लोकांना कळतच नाही. बाईक चालवणाऱ्या रुग्णांमध्ये मी कंबरदुखीचे 3 कॅटेगरी पाहतो: सेफ, वॉर्निंग आणि डेंजरस. आता नीट ऐका आणि स्वतःला ओळखा. फर्स्ट कॅटेगरी: बाईक राईड नंतर थोडी स्टिफनेस जाणवते, पण ती काही वेळात किंवा दुसऱ्या दिवशी आपोआप कमी होते. याचा अर्थ कंबर थकते आहे आणि हा त्रास सध्या रिव्हर्सिबल आहे. सेकंड कॅटेगरी: बाईक राईड नंतर कंबर जास्त दुखते, बसताना उठताना त्रास जाणवतो आणि हे आता आठवड्यांपासून चालू आहे. याचा अर्थ स्पाईन फटीग झाली आहे. इथे दुर्लक्ष केलं तर त्रास पुढच्या टप्प्यात जाऊ शकतो. थर्ड कॅटेगरी: बाईक चालवल्यानंतर वेदना पायात जातात, झिणझिण्या, जळजळ किंवा कमजोरी जाणवते. हे फक्त मसल रिलेटेड त्रास नाही, तिथे नर्व्ह इन्व्हॉल्वमेंट सुरू झालं आहे. लक्षणांकडे दुर्लक्ष करून बाईक चालवली तर शरीराला सावरायची संधी मिळत नाही आणि स्पाईनवरचा ताण हळूहळू वाढत जातो. तुमची लक्षणं कुठल्या कॅटेगरीमध्ये येतात हे ओळखणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. बाईक आणि कंबरदुखी या सिरीजमधले पुढचे व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.